आज आपल्याला इष्टिका चिठ्ठीवर आधारित काय पाहायचे, गणित पाहायचे। मग या ठिकाणी आपल्याला काय दिले, एका इष्टिका चिठ्ठीची लांबी 5 सेंटीमीटर, रुंदी 3 सेंटीमीटर व उंची 7 सेंटीमीटर आहे। तर एका इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठफळ किती? मग स्पर्धा परीक्षेमध्ये इष्टिका चिठ्ठीवर आधारित अशा प्रकारचे अनेक वेळा काय विचारले जातात, गणित विचारले जातात। मग या ठिकाणी विद्यार्थी काय होतात, गोंधळून जातात। मग असे गणित दिल्याच्या नंतर अजिबात गोंधळून जायचं नाही, त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठफळ काढणार। मग या ठिकाणी काय दिले, तुम्हाला लांबी दिली। इष्टिका चिठ्ठीची लांबी किती आहे, 5 सेंटीमीटर। इथं तुम्हाला इष्टिका चिठ्ठीची काय दिली, रुंदी दिली, किती दिली, 3 सेंटीमीटर आणि उंची दिली 7 सेंटीमीटर। तर तुम्हाला काय करायचे, इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठफळ। मग सरळ सरळ काय करायचं, इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठफळचं काय वापरायचं, सूत्र वापरायचं। मग इष्टिका चिठ्ठीची एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय पहा, 2 कंसात लांबी गुणिले रुंदी आधी रुंदी गुणिले उंची आधी उंची गुणिले लांबी। हे काय आहे, इष्टिका चिठ्ठीचं सूत्र आहे। मग इष्टिका चिठ्ठीचं एकूण पृष्ठफळ काढायचं, मग त्यासाठी हे सूत्र वापरायचे। काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी गुणिले रुंदी आधी रुंदी गुणिले उंची आधी उंची गुणिले लांबी। या सूत्राचा आपल्याला सरळ सरळ काय करायचा, वापर करायचा। मग पहा, इथं 2 कंसात इथं इष्टिका चिठ्ठीची लांबी किती आहे, 5 सेंटीमीटर गुणिले इष्टिका चिठ्ठीची रुंदी किती आहे, 3 सेंटीमीटर आधी रुंदी किती आहे, 3 गुणिले उंची किती दिलेली आहे, 7 सेंटीमीटर आधी। आता काय दिली, उंची गुणिले लांबी, उंची किती आहे, 7 गुणिले लांबी किती आहे, 5 सेंटीमीटर। मग आता आपण किमती जशा तशा ठेवल्या। मग आता काय करायचं, आपल्याला सरळ सरळ इथं आपल्याचे गुणाकार, बेरीज गुणाकार। मग पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला गुणाकार 5 × 15 आधी 3 × 7 21 आधी 7 × 5 35। आपण पहिल्यांदा काय केला, गुणाकार। आता या सर्वांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची। मग 5 आणि 1 6 6 आणि 5 11 11 1 हातचा आला 1। मग आता 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 1 7 गुणिले यांच्यामध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे कशाचं असतं, गुणिलेचं। मग गुणिले किती, 2। मग आता या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा। मग पहा काय ना, बे 7 14 किती आलं, 142 चौरस सेंटीमीटर। मग अशा तऱ्हेने जर आपल्याला इष्टिका चिठ्ठीची लांबी रुंदी आणि उंची दिली असता, इष्टिका चिठ्ठीचं जर एकूण पृष्ठफळ काढायचं असेल, तर आपण अशा तऱ्हेनं या सूत्राचा वापर करून आपण गणित करू शकतो, उदाहरण आपण सोडवू शकतो। मग जर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।